हमारे देश में ऐसे घोटाले क्यों है? हमारे देश में ऐसे घोटाले क्यों है? सफेद लिबास और दिल काले क्यों है? फिर भी देश इनके हवाले क्यों है? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधायला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक इंसान रहेगा भूखा और शैतान के मुंह पर निवाले रहेंगे और शैतान के मुंह में निवाले रहेंगे. खरोखर परिस्थिती अशीच आहे. आणि चुकीच्या परिस्थितीवर बोलण्याचं धाडस पाहिजे. असत्य वाईट परिस्थितीवर, नुकसानकारक परिस्थितीवर बोलण्याची हिंमत जर केली नाही तर चांगल्या माणसांनी वाईट काळामध्ये वाईट परिस्थितीवर किंवा चुकीच्या परिस्थितीला विरोध केला नाही म्हणून, चुकीच्या घटनेच्या वेळेस बोलले नाही म्हणून त्यापेक्षाही मोठी वाईट परिस्थिती निर्माण होत असते. अगदी महाभारताचं सुद्धा हेच उदाहरण आहे की गुरु द्रोणांसारखे, भीष्म पितामहांसारखे महान महान योद्धे दुर्योधनाच्या चुकीच्या कृत्याच्या विरोधात बोलले नाही तेव्हा महाभारत झाले, विनाश झाले. अगदी अशा अनेक क्षेत्राबाबत असंच आहे. मी इतर क्षेत्राबाबत बोलणारच नाही, मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल नक्कीच बोलणार आहे. अगदी साधे साधे तीनच प्रश्न आज आपण विचारात घेऊया. या तीन प्रश्नांचं उत्तर काय ते एकदा पहा आणि ते सरकारला विचारा, समाजाला विचारा, अधिकाऱ्यांना विचारा. नेमकं काय आहे या शिक्षक भरतीमध्ये, कशी सुरू आहे ही शिक्षक भरती, काय प्रश्न आहेत? तर पहिला प्रश्न पहा. काय पहिला प्रश्न आहे? मला सांगा, या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत कशासाठी आहे? मुलाखतीद्वारे जर पारदर्शक मूल्यमापन होत असेल तर MPSC ने राज्यसेवा सोडता सगळ्या परीक्षांमधली मुलाखत रद्द केलेली आहे. अगदी UPSCचा अपवाद सोडला तर स्टाफ सिलेक्शन असेल, सेकंडरी बोर्ड असेल, या भारतातल्याच नाही तर जगभरातल्या बहुतांशी संस्थांनी मुलाखत रद्द केलेली आहे, मुलाखत कॅन्सल केलेली आहे. आणि मग या मुलाखतीचा तुमच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये रोल काय? पहिली गोष्ट की तुम्हाला शिक्षक भरती होण्यासाठी व्यावसायिक पात्रता दिलेली आहे. व्यावसायिक पात्रता, तुमचं D.Ed असायला पाहिजे, तुमचं B.Ed असायला पाहिजे. हे चेक करा तुम्ही. याचं मूल्यमापन केलंय ना? D.Ed B.Ed ला परीक्षा घेतल्यात की नाही? घेतल्यात. त्याही थेअरीच्या घेतल्यात, प्रॅक्टिकलच्या घेतल्यात, दोन्ही पद्धतीच्या झाल्यात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? शिक्षक होण्यासाठी TET किंवा CTET कंपल्सरी आहे. ही सुद्धा तुमची एक पात्रता परीक्षा आहे. व्यावसायिक पात्रता झाली, आता पात्रता परीक्षा. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक भरतीसाठी फायनल परीक्षा घेता, TAIT, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. झाली ना? एवढ्या सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून तुमचं मूल्यमापन अपूर्ण होत असेल, अर्धवट होत असेल तर परीक्षा परिषदेने, IBPS न, MPSC न सगळ्यांच्या मुलाखती घ्याव्या की. जर खरोखर मुलाखतीद्वारे अचूक मूल्यमापन होत असेल, काही बाकी राहत असेल एवढ्या परीक्षांच्या माध्यमातून, तर तुम्ही मुलाखत घ्या की. मुलाखत का घेताय? मुलाखतीद्वारे जर खरोखर अचूक मूल्यमापन, पारदर्शक मूल्यमापन होत असेल तर MPSC सारख्या संस्थेने मुलाखती रद्द केल्याच नसत्या. याचबरोबर सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून किती परीक्षा आहेत? पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, अशा कुठल्याच सरळ सेवा भरतीच्या परीक्षेमध्ये मुलाखत ठेवलेली नाही. तर मग मुलाखतीचं अस्तित्व तुम्ही कशासाठी ठेवताय? महाराष्ट्रातल्या, भारतातल्या महाराष्ट्रातली एक राज्यसेवा सोडता मुलाखत गेली तुमची. एक अपवादात्मक काही परीक्षा, काही पद सोडले तर मुलाखत ठेवलीच नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे की मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तिनिष्ठता येत असते, वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन होत नसतं. बरोबर. आणि मग ही मुलाखत तरी का ठेवली? कोण संस्थांना, बरं मुलाखत कोण घेतोय? कुठली अधिकृत संस्था आहे का शासनाची? मुलाखत घेणारे कुणी पारदर्शक, कुणी अधिकारी आहेत का?
कुणीच नाही. तर मुलाखत कशासाठी? शासनानं संस्थांना मुलाखती यासाठी घ्यायला अधिकार दिलेले आहेत, कारण तिथं पैसे मागावेत. माध्यमिक शाळांमध्ये आता मुलाखती सुरू आहेत. 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 35 लाख, 40 लाखापर्यंत पैसे मागतात. अरे 40 लाख भरण्यासाठी एवढा उपद्व्याप केलाय का? हे गोरगरिबांचे मुलं आहेत, कष्टकऱ्यांचे मुलं आहेत, शेतकऱ्यांचे मुलं आहेत, कामगारांचे मुलं आहेत. हे काय लोकोपती करोडपतीचे मुलं नाही. आणि जर या मुलांकडे 40 लाख रुपये जर असते तर तुमच्या एवढ्या परीक्षा दिल्या नसत्या, त्यांनी काहीतरी वेगळा व्यवसाय केला असता, हा उपद्व्याप केला असता. आणि मग जर मुलाखतीद्वारे पारदर्शक मूल्यमापन होतच नसेल तर या शासनानं मुलाखती आणि त्याही संस्थांना, कुणी बी घ्या, शिपाई आहे तिथं मुलाखतीला, शिपाई आहे, इंग्रजीचा शिक्षक मराठीचे प्रश्न विचारतोय, भूगोलाचा शिक्षक गणिताचे प्रश्न विचारतोय, प्रश्न विचारणाऱ्यालाच मिळ नाही आणि शेवटी पैशाची मागणी आहे, एवढे एवढे पैसे पाहिजे. बरं, जे 10 जण, अगोदर 3, परत रेटा संस्थेचा 10 जणांवरून आणला, 10 जणांना नकार देता येतो आणि दुसरे पाठवा, आम्हाला हे मान्य नाही 10. अरे एवढ्या परीक्षेच्या माध्यमातून, जेव्हा मूल्यमापनाच्या माध्यमातून, जेव्हा या सगळ्या कसोट्यांच्या माध्यमातून जेव्हा गुणवत्ता सिद्ध केली जाते तो तेव्हा या शेवटच्या टप्प्याला येतोय, तरी तुम्ही माघारी पाठवू शकता. किती विचित्र. आणि खरोखर शासनाला कळत असून जाणीवपूर्वक पैशाच्या देवाणघेवाणीसाठीच संस्थांना, ज्या संस्थांमध्ये मुलाखत घेण्यासाठी पात्र असणारे अधिकारी नाहीत, लायक माणसं नाहीत, कारण त्या संस्थात अगोदर वशिल्याने भरलेले जे शिक्षक आहेत, ज्यांना काहीच कळत नाहीये, असे शिक्षक फक्त आणि फक्त पैशाचा व्यवहार करण्यासाठी मुलाखतीला बसवलेले आहेत. सरळ सरळ हे स्पष्ट आहे. हे अगदी लहानाला कुणालाही कळणार आहे. याला फार ज्ञानाची, याला फार अभ्यासाची, याला फार इन्क्वायरीची, चौकशीची गरज नाही. म्हणून ही मुलाखत बंद व्हायला पाहिजे आणि शासनानं मुलाखतीच्या माध्यमातून संस्थांना जी लुटमार, अधिकृत लुटमारीचे जी काही त्याला अधिकार दिलेले ते बंद व्हायला पाहिजे. कुठल्याही शिक्षक भरती असेल, कुठलीही असेल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अगदी सिनियर कॉलेजची सुद्धा परीक्षेच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे. तिथं तर 1 कोटी रुपये मागायला लागले, 70 लाख ते 1 कोटी. इतके मोठी डील. 1 कोटी रुपये जर सर्वसामान्यांच्या मुलांकडे असते तर त्यांनी शिक्षण घेतलं असतं. किती भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून सरकारला मागणी आहे, आमच्या सर्व महाराष्ट्रातील शिक्षक भरती करणाऱ्या बंधू आणि भगिनींतर्फे ही मुलाखतीची सिस्टीम बंद व्हायला पाहिजे. TAIT अभियोग्यता परीक्षेच्या मेरिट मधून फायनल सिलेक्शन व्हायला पाहिजे. संस्था असो, संस्थेचा पगार कोण देतंय, संस्थेचा निधी कोण देतोय? सरकारच देते ना. म्हणजे ती संस्था सुद्धा सरकारीच आहे, ग्रँटेबल आहे, म्हणजे सरकारी, सरकारचा पगार आहे. त्या शिक्षकाला, त्या शिक्षिकेला की हे संस्थाचालक पगार देणार नाही म्हणून त्यांना मुलाखतीचा अधिकार आहे. सरकार पगार देणार आहे. सरकार म्हणजे कोण? जनतेचा पैसा आहे. जनतेच्या टॅक्स मधून गोळा केलेला जो पैसा आहे, त्या पैशाचा इथं पगार म्हणून दिला जाणारा हा भाग आहे. आणि म्हणून जनतेच्या मुलांना मुलाखतीच्या द्वारे लुटण्याचा हा धंदा बंद केला पाहिजे. पहिला प्रश्न झाला. याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पहा, शासनानं काय वेड्यात ठरवलंय जनतेला, सर्वसामान्य की ज्या खाजगी संस्थांमध्ये रिक्त जागा आहेत त्यांनी शासनाकडे माहिती द्यावी, पवित्र पोर्टलला माहिती द्यावी, पेपरला जाहिरात द्यावी. अरे या शासनाकडे कोणत्या शाळेमध्ये, कोणत्या संस्थेमध्ये रिक्त जागा आहेत हे माहिती नाही का? याची माहिती नाही का सरकारकडे? प्रत्येक इत्याभूत माहिती आहे. कोणत्या तारखेला कोण जॉईन झाले, कोण रिटायर झाले, कोण रिटायर होणार, हे सगळं डिटेल माहिती आहे. फक्त शिक्षकाची नाही, विद्यार्थ्यांची सुद्धा डिटेल म्हणजे डिटेल माहिती. मग संस्थांना माहिती पोर्टलवर टाकायला काय सांगतायत? 90% संस्थांनी पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची माहिती दिलेली नाही. या संस्था वाट बघतायत की कुठल्या तरी मार्गाने पैशाच्या माध्यमातून, वशिल्याच्या माध्यमातून आपल्याला या जागा भरता याव्यात. त्यांची धडपड सुरू आहे आणि म्हणून त्यांनी पवित्र पोर्टलला जागा दिल्याच नाही. तुम्ही संस्थांना जागा माहिती मागवतायत कशाला? सरकारकडे इत्याभूत माहिती आहे, कुठं कुठं रिक्त जागा आहेत, धपाधप त्या सगळ्या पवित्र पोर्टलला टाकल्या पाहिजे. सगळ्यांची परीक्षेच्या माध्यमातून
परीक्षेच्या माध्यमातून भरती घेतली पाहिजे आणि डायरेक्ट त्या शाळेवर त्या संस्थेमध्ये प्रेफरन्सच्या माध्यमातून शिक्षक भरती घेतली पाहिजे. हे दिलं सोडून आणि संस्थांना दिले तुम्ही पवित्र पोर्टलला टाका, तुम्ही पेपरला द्या. काय समान? त्या सरकारचा निधी जातोय, सरकारचा पगार आहे त्या शिक्षकांना. आणि मग संस्थांनी का? संस्था ह्या बहुतांशी आता या लुटणाऱ्यांच्या हातामध्येच गेलात आणि त्यांना लुटायचंय, त्यांना पैसे घ्यायचेत, वशिल्याचे माणसं भरायचेत. मग ते पैसे देणारे वशिल्याचे नालायक असले, लायक नसले तरी बी त्यांना चालणार आहेत. आणि हे सुद्धा बंद झालं पाहिजे. सरकारनं पोर्टलला सगळी डिटेल माहिती दिली पाहिजे. 2 प्रश्नानंतर तिसरा प्रश्न आहे बघा. तुम्ही या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये जा, मग तालुक्याच्या लेव्हलचं शहर असेल नाही तर जिल्ह्याच्या लेव्हलचं शहर असेल, त्या शहरातल्या शाळांमध्ये बघा, एका शाळेमध्ये 70, 80, 90, 100 पेक्षा जास्त एका वर्गात एवढे मुलं आहेत. एक शिक्षक 35 मिनिटाचा 40 किंवा 45 मिनिटाच्या तासिकेमध्ये या 100 मुलांना शांत बसवणं, त्यांना वर्ग कंट्रोल करून शिकवणं शक्य आहे? बरं, ते लहान लहान मुलं आहेत, त्यांना कळत नाही या सगळ्या गोष्टी. त्यांना शांत बसवणं हेच मोठं जिकिरीचं जात आहे. 100 मुलं एका बाजूला, विद्यार्थी संख्या, पट संख्या कमी आहे म्हणून शाळा बंद करायचा निर्णय घेणाऱ्या सरकारला या शहरातल्या शाळा दिसत नाहीत. एका वर्गामध्ये 100 मुलं आहे. या कुठल्याही महाराष्ट्रातल्या, मी महाराष्ट्रभर फिरलो, शहरातल्या शाळा पाहिलेल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये सहज प्रत्येकाला माहिती आहे 90, 100 मुलं आहे. 90 मुलांची जर एक वर्ग असेल तर 30-90 3 वर्ग तयार होतील. 3 शिक्षक तिथं पाहिजे एका शिक्षकाच्या जागेवर. याचा हिशोब सरकारकडे नाही आहे. आमच्या अहिल्यानगर फक्त शहराचा विचार केला तर 10 शाळा अशा आहेत. 10 शाळा अशा आहेत की तिथं इयत्ता 5वीच्या 5 पेक्षा जास्त तुकड्या आहेत. एका तुकडीमध्ये 100 पोरं म्हणजे 500 पोरं. ऍक्च्युली एका तुकडीमध्ये 30 अशा 100 पोरांचा हिशोब केला तर 3 ते 4 किमान 3 तर तुकड्या होतील. म्हणजे एक शिक्षक जिथं आहे तिथं 3 होणार आहेत. मग 5 तुकड्या आहेत तिथं 5 ते 15 शिक्षक, म्हणजे जिथं 5 शिक्षक काम करतायत तिथं अजून 10 भरावे लागणार आहे. या का जागांचा विचार करत नाही सरकार? या गोंधळाचा का विचार करत नाही सरकार? हे थांबलं पाहिजे. 30 ते 40 पेक्षा जास्त पट संख्या एका वर्गात असेल तर त्या मुलांचं शिक्षण प्रॉपर होणार नाही, व्यवस्थित होणार नाही. हे सरकारला माहिती आहे, त्याचा नियम आहे, त्याची नियमावली, त्याचे GR आहे. आणि म्हणून सरकारी शासकीय ज्या शाळा आहेत त्या शासकीय शाळांमध्ये, शहरातल्या शाळांमध्ये 30 ते 40 मुलांचाच एक वर्ग भरायचा. त्यापेक्षा जास्त पटसंख्या झाली 2रा, 3रा, 4था अशा रीतीनं जर शाळा भरवल्या, ही नियमावली अंमलबजावणी केली, कार्यवाही त्याची केली तर नक्कीच शिक्षकांची संख्या वाढणार आहे, रिक्त जागांची संख्या वाढणार आहे आणि गोरगरिबांची मुलं परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करून हे शिक्षक होणार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांना मिळणार आहे. आणि या गुणवत्तेच्या माध्यमातून जॉईन झालेले शिक्षक शिक्षिका यांच्या माध्यमातून शाळेत बदल होतोय, गावात बदल होतोय. एकंदरीत काही काळानंतर, काही दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर महाराष्ट्रात बदल होईल, महाराष्ट्रात बदल होईल. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातील सर्व समाजाला, शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना हे 3 प्रश्न कुठे विचारा, तुम्ही स्वतःला अगोदर विचारा. त्याचं उत्तर मी सांगतोय. ते जर सत्य नसेल तर मग आणि सत्य असेल तर इतरांसमोर हा प्रश्न मांडा. काय मुलाखत कशासाठी? एवढ्या परीक्षा करून परत मुलाखत कशासाठी? उत्तर एकच, भ्रष्टाचारासाठी. दुसरा महत्वाचा प्रश्न, शासनाकडे रिक्त जागांची माहिती आहेच आहे, मग ते संस्थेला का विचारते? रिक्त जागांची माहिती शासनाला आहे, त्यांनी डायरेक्ट पवित्र पोर्टलवर टाकावी आणि भरती प्रक्रिया पूर्ण करावी. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न की सरकारी शहरी शाळांमध्ये एका वर्गामध्ये 100, 90 मुलं आहेत, ते बंद करून 30-40 मुलांचीच बॅच भरावी, जेणेकरून अनेक तुकड्यात वाढणारे, शिक्षण गुणवत्तेनं होणारे आणि म्हणून गोरगरिबांचे मुलं तिथे शिक्षक शिक्षिका म्हणून जॉईन होणारे, सगळ्यांचा प्रश्न सुटणारे आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये गुणवत्ता येण्यासाठी वाव मिळणारे, संधी मिळणारे. हा माझा छोटासा प्रयत्न यासाठी आहे की आपण प्रत्येकानं बोललं पाहिजे.
चांगल्याची बाजू घेतली पाहिजे, चुकीच्या बाजूच्या विरोधात राहिलं पाहिजे. अदरवाईज चांगल्या लोकांनी वाईट परिस्थितीच्या वेळेस शांत राहिल्यामुळे जितकं नुकसान झालंय तितकं नुकसान वाईट लोकांनी वाईट गोष्टीने केलेलं नाही. कुणीतरी म्हटलंय पा, तालाब किनारे एक इमारत में लगी आग, तालाब किनारे एक इमारत में लगी आग, चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सबने किया, सबने किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने पूछा, बहन तू तो सुई के नोक से समस्या का ताला खोल रही है, पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है. तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया, क्या भाई मैं तेरा कहना मानती हूं, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूं, लेकिन इतना भी जानती हूं, लेकिन इतना भी जानती हूं, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में होगा, आग बुझाने वालों में होगा. आता तुम्हीच विचार करा तुमचं नाव कुठे ठेवायचं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.